नमस्कार, मी अमोल यादव इकोनेक्स फार्म सोल्युशन मार्फत आज आपण जखीनवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या गावी आलेलो आहे. ऊस प्लॉटवरती ऊस वराडे 8632 हे जे इकोनेक्स ग्रुप मार्फत पंडित सरांनी जे या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या प्लॉटसाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. नाव जयदीप दिलीप पाटील, जखीनवाडी, तालुका कराड. बरं, आपल्याला ही ट्रीटमेंट इकोनेक्स ग्रुप मार्फत पंडित आपण आपल्याला दिली, त्याच्यानंतर तुम्ही कसं यूज केला आणि तुम्हाला कशी वाढ मिळाली आहे? ऊस 1 महिन्याचा असताना कार्बोमॅक्सचं आळवणी घातलेलं पहिली 30व्या दिवशी आळवणी घातली. हां हां. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी हां ग्रोमॅक्स म्हणून नाही, कार्बोमॅक्स ज्यावेळी वापरलं हां. त्यावेळी तुम्हाला काय मिळालं? कार्बोमॅक्समुळे फुटव्यांची संख्या थोडीशी वाढली. वाढली. आंतरपीक होतं, आंतरपीक होतं, भुईमुग होता का? भुईमुग होता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही भुईमुग असून सुद्धा तुम्हाला योग्य ते फुटवे मिळाले कार्बोमॅक्समुळं. हो. त्याच्यानंतर तुम्ही ग्रोमॅक्स वापरला. ग्रोमॅक्समुळे तुम्हाला काय म्हणजे काय परिणाम जाणवून आला? ग्रोमॅक्समुळे जे फुटवे आलेले त्यांची जाडी एकसारखे होते. म्हणजे जेटा आणि फुटव्यांची एकसारखी वाढ मिळाली. फुटवे असे एकसारखे होते आणि संख्या पण व्यवस्थित मेंटेन झाली. 40 ते 45,000 संख्या मेंटेन झालेली आहे. जर ऊसाच्या पेऱ्यातलं अंतर आणि ऊसाची जाडी जर दाखवता का? बेटातलं फुटवे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे. 9 फुटवे आहेत आणि जाडी पण जबरदस्त आहे. पेऱ्यातलं अंतर बी जबरदस्त आणि सगळ्या ऊसातलं एकसारखं अंतर आहे. तर कांडे मोजून दाखवता का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15वी प्रोसेसला चालू आहे. जरा पानाची रुंदी कशी आहे? आपण पानाची रुंदी पण बघू शकतो. पानाची रुंदी सरासरी 4-4.5 बोटे बसतात. जबरदस्त काळोखी पण आहे प्लॉटला आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीचा पीएच आणि ईसी पण मेंटेन झालाय. बरोबर. त्याच्यात तुम्हाला म्हणजे आतापर्यंत अदर प्रोडक्ट काय वापरला असेल किंवा नसेल आणि ह्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय फरक जाणवून आला? ह्या प्रोडक्टमुळे ऊस उत्पादन 100% वाढलेलं आहे. 100% तुम्हाला आउटपुट मिळणे. पूर्वी शेती करायचो त्या ऊसापेक्षा आत्ताचा ऊस चांगल्या प्रतीचा आहे. चांगल्या प्रतीचा. आता 4 महिन्याचा ऊस थोडेसे दिवस बाकी आहेत. आता किती दिवस झाले पूर्ण? 6 महिने. आता 6 महिन्याला एक 8 दिवस बाकी आहेत. ह्या 29 तारखेला 29-30 तारखेला 6 महिने पूर्ण होतील. 6 महिन्यात तुमचा 14-15 कांड्यावर ऊस आहे. म्हणजे असं कधी तुम्ही पाहिला होता का? कधी नव्हता. असं कधी पाहिला नव्हता. जास्तीत जास्त 10 पर्यंत कांड्या जास्तीत जास्त असतील. बर. इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? इतर शेतकऱ्यांना आम्ही सांगू शकतो की हे प्रोडक्शन तसं चांगलं आहे, वापरायला काही हरकत नाही आणि आपल्याला त्याचा फायदाच होऊ शकतो. म्हणजे कमी खर्च. तुम्हाला कसं खर्चाबद्दल कसं वाटतंय? नियोजन कसं वाटतंय? योग्य मार्गदर्शन कसं वाटतंय? योग्य वाटतंय. विजिट वगैरे वेळच्या वेळ मिळालेली आहे. थोडंसं एक फवारणी लेट झालेली, काही नाही. पहिल्या 2 आळवणीतच हा इफेक्ट आहे. अजून फवारणी आता दिलेली आहे तुम्ही 4-5 दिवस झालं. 4-5 दिवसापूर्वी घेतली. फवारणीचा पण इफेक्ट तुम्हाला अजून कळायचा आहे. ते कमीत कमी 4 ते 5 कांड्याची वाढ मिळणार आहे अजून तुम्हाला एका महिन्यामध्ये. ठीक. धन्यवाद सर.